समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगन्निहितपाणि मण्डना मण्डनानां तरुणतुलसीमाला खन्दरं कणजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा तुम्ही सूर्या महादिला कवडसा आम्ही चालवू हा पुढे वारसा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो तुमच्या लागलो अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गोड रसिकत्व उपलिले ललित रसे तरु तरविला श्री भागवत तरु तया ज्ञानेशा ते विमल मतीने वंदन करू प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम रे ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम ऐका सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते मायबाप श्रोत्यांना वंदन करते भगवान म्हैसेश्वराच्या चरणी या ठिकाणी अभिवादन करून या सेवेला सुरुवात करते सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदमान्य जगदव्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठ्यातला उत्कृष्ट असा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी गरजेचं आहे अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपल्या असणाऱ्या श्री क्षेत्र म्हैसेश्वर या मंदिराच्या प्रांगणामध्ये गेल्या 18 वर्षापासून चालत असणारा हा त्रैदिनी सप्ताह यावर्षी देखील हा कार्यक्रम इथं सुंदर आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत असताना साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेली आपली ही भूमी ज्यांच्या खऱ्या अर्थानं कृपा आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहोत सद्गुरू परमपूज्य परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य हरिभक्त परायण गणेश महाराज पाटील की ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय त्याच पद्धतीनं सद्गुरू हरिभक्त परायण धावजी बाबा पाटील आणि हरिभक्त परायण गुरुवर्य रमेश महाराज यादव यांचे असणारे सर्वांचे अथक परिश्रम या कार्यक्रमाकरता वेळोवेळी ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभतं आणि आपल्या संपूर्ण उरण भागामध्ये ज्यांचा फार मोठा नावलौकिक आहे वारकरी संप्रदायाचा वसा वारसा टिकवत असताना कुठल्या तरी दुसऱ्या गावातून यायचं पण इथं येऊन वारकऱ्यांच्या
या श्रद्धेला जपायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही श्रद्धा जपत असताना, संप्रदायावरचं प्रेम जपत असताना, ही निष्ठा जपत असताना या ठिकाणी लोकांना परमार्थाकडे आणण्याचं महत्त्वाचं काम ज्यांचं आहे ते परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुवर्य हरिभक्तपरायण आमचे असणारे बाबर महाराज, की अगदी सुंदररित्या ही सगळी मंडळी, संप्रदायाचं हे एक वैशिष्ट्य आहे दादा. एकल्याचा नवे हा खेळ मनोनी मेळ मेळविला, एकट्याला करता येत नाही आणि म्हणून या सर्वांना सोबत घेऊन चालतो ना दादा, तो खरा साधक असतो. आणि म्हणून या ठिकाणी ही साधक दशा अंतःकरणामध्ये ठेवून जे लोक परमार्थ करत असतात, या सर्वांच्याच कृपा आशीर्वादानं आणि त्यातल्या त्यात ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग प्राप्त झाला ते परम आदरणीय परम श्रद्धेय आपल्या संपूर्ण भागाचं भूषण असणारे आदरणीय नितीनजी महाराज भोईर, की ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथे येणं झालं. म्हणून निश्चितच त्यांना आणि या सप्ताहाचे जे आयोजक आहेत ते परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज तांडेल असतील आणि आदरणीय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज तांडेल असतील. तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी, संयोजक, आयोजक, नियोजक, कार्यकारी मंडळ, पंचक्रोशीतील कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक सर्वांचेच असणारे अथक परिश्रम आणि त्या निमित्तानं इथं येण्याचा योग, तुम्हा मायबापांचं दर्शन. विठ्ठल चला ऐका. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये बाबा असं म्हटलं जातं, 3 दिनाचा सप्ताह असू दे किंवा मग तो 7 दिवसाचा सप्ताह असू दे, पण संप्रदायाचे काही अलिखित स्वरूपामध्ये नियम आहेत. नियम कोणते? पहिला दिवस कीर्तनकारानं नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा, दुसरा दिवस त्यानं संतपर प्रकरणातील अभंग घ्यावा, पुढे गेल्यानंतर उपदेशपर प्रकरणातील अभंग त्यानं घ्यावा. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्यानं वेगवेगळ्या विषयांची रचना, मांडणी, आखणी जरी केली तरी चालतं, पण पुन्हा एकदा काल्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे कलशपूर्तीची जी सेवा असते त्या दिवशी कीर्तनकारानं मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे म्हणजे भगवंताच्या लीला सांगणारा अभंग त्यानं घ्यावा. हे काही अलिखित नियम संप्रदायामध्ये घालून दिलेले आहेत. एका साधकानं तुकोबरायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबराया, ऐका, धक्काबुक्कीचं जीवन आहे, माणसाला आता माणसाशी बोलायला वेळ राहिला नाही, एवढी माणसं बिझी झाली, एवढी माणसं बिझी झाली, मग एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आम्ही आमचा हा परमार्थ करायचा कसा? काय प्रश्न विचारला महाराज, आता परमार्थ करायचा कसा याचं उत्तर आम्हाला द्या. तुकोबरा यांनी सांगितलं, बाबा रे, जो परमार्थ तुमच्या दिशेनं तुम्ही करायला लागलेत ना, त्या परमार्थाची वाटचाल चुकीची आहे. कुणी सांगितलं? महाराजांची भाषा. थोडं बारकाईनं ऐका, चिंतन तुमच्या लक्षात येईल. महाराज सांगतात, बाबा रे, आज समाज अधोगतीच्या मार्गाने चालला, याच्या मागची 2 कारणं सांगितली. पहिली गोष्ट म्हणजे फॅशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसन. विठ्ठल समाज अधोगतीच्या मार्गाला गेला आणि त्याचा परिणाम काय झाला ऐकून घ्या दादा. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. कलियुग आलं आणि परिणाम काय झाला दादा, तर माणसं माणसापासून लांब गेली. एक दुसरी महत्वाची गोष्ट, माणसं नातीगोती सांभाळायला आता तयार नाही, जिव्हाळा सांभाळायला तयार नाही, आपुलकी सांभाळायला तयार नाही. मग एका साधकानं विचारलं, तुकोबा, अहो इथं माणसं माणसाची ओळख धरत नाही, परमार्थ कधी करायचा? मग तुकोबरायानं उत्तर दिलं आणि सांगितलं, बाबा रे ऐका, परमार्थ एकमेव साधन आहे जे माणसाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देतं, समाधान प्राप्त करून देतं, सुख प्राप्त करून देतं. एक वाक्य सांगते ऐका दादा, आनंद वेगळा आहे, समाधान वेगळं आहे आणि सुख वेगळं आहे. आपण काय करतो, सुखही त्यालाच म्हणतो, आनंदही त्यातच मानतो, समाधानही त्यालाच बघतो. आलं का लक्षात? आज माणसाचं दुःख जे आहे ना, ते फक्त प्रॉब्लेमॅटिक का झालेलं आहे, तर शब्दामध्ये माणसं खेळायला लागली म्हणून त्याला खऱ्या सुखाची परिभाषा कळत नाही. पण संतांनी सांगितलं काय, एक करा, काय करा, भगवंताचं नामचिंतन करा. ठीक आहे तुकाराम महाराज, तुम्ही म्हणता नामचिंतन करा, पण त्यानं काय होईल विचारलं तुकोबरा यांना आणि उत्तर महाराजांनी दिलं. ऐका, आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवाशिवाय कधी बोललो नाही. एक वाक्य सांगते ऐका बाबा, संतांच्या जीवनामध्ये अनुभवाशिवाय ते बोलत नाही आणि माणसं ही अनुभव घेऊन कधीच बोलत नाही. वाक्य कळतंय का तुम्हाला? अनुभवाशिवाय जे बोलत नाही ना ते संत आहेत. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे. त्यांनी अनुभव जरी समाजाला मांडले. अजून एक वाक्य तुम्हाला जाता जाता सांगून जाते, एका महात्म्याच्या तोंडून ऐकलेलं वाक्य आहे बाबा. ऐका, आपण जीवन जगत असताना
आपले प्रपंचामधले अनुभव आपण जगाला कितीही जरी सांगत बसलो ना तरी सुद्धा त्याचा उपयोग समाजाला कधीच होत नाही. एक ऐका, आपण जीवन जगत असताना आपल्याला प्रपंचामध्ये आलेले कितीही अनुभव आपण समाजाला सांगत बसलो तरी त्याचा समाजाला काहीच उपयोग होत नाही. त्यांच्या जीवनामध्ये, कुणाच्या? संतांच्या जीवनामध्ये त्यांचा प्रपंचिक असलेला अनुभव सुद्धा आपल्या परमार्थिक अनुभवापेक्षा कैक पटीनं श्रेष्ठ आहे. ही संतांची किमया. विठ्ठल 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 विठ्ठल. चला ऐका. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराने सांगितलं, आम्ही जे केलं ते तुम्ही करा. काय करा? सदा नाम घोष करू हरी कथा. काय सांगितलं? आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवंताचं भजन केलं. एक, त्याची कथा गायली. दोन, बरं ठीक आहे तुकोबराया, त्यानं काय होईल? उत्तर दिलं, तेने सदा चित्ता समाधान. माणसाच्या जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती होईल. मी सुरुवातीला सांगितलं, इकडे पहा, इकडे पहा. ताड बसा बरं तुम्ही सगळे, ताड बसा. हा, कुठं वाकत चालले महाराज वर, तुम्ही खाली. ताड बसा. हा ऐका, इकडे पहा, इकडे पहा. मी सुरुवातीला सांगितलं, समाधान वेगळं, आनंद वेगळा, सुख वेगळं. ऐका, अभंगामध्ये बाबा तीनही प्रमाण आली, तीनही शब्द आले, म्हणून आपल्याला कळू शकतं का या तिघांचे अर्थ वेगवेगळे आहेत. ऐका, जसं तुकोबराया म्हणतात, तेने सदा चित्ता समाधान. ऐका, समाधान त्यानं प्राप्त होईल. तुकोबरायानं सांगितलं अजून काय होईल? महाराजांनी उत्तर दिलं, हे करण्यासाठी आम्ही काय केलं? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आम्ही काय केलं तर आम्ही सुखाचे अलंकार परिधान करून आता फिरतोय. आणि या सुखाचे अलंकार परिधान करून आता काय करतोय? आनंदे निर्भर डुलतसो. आम्ही आता आनंदानं डुलतोय, बागडतोय. पुढे जाऊन तुकोबरायांना विचारलं, तुकोबा अवस्था काय झाली? परमार्थामध्ये माणसाची अवस्था महत्वाची असते. आणि म्हणून तुकोबरायांनी उत्तर दिलं आणि सांगितलं, आता अवस्था काय? असो ऐसा कोठे आठवची नाही. ही अवस्था तुकोबरायाने सांगितली. बाबा रे, आमच्या जीवनामध्ये ते अलंकार परिधान केले, त्याचा परिणाम जीवनामध्ये आम्ही आता ती दशा भोगतोय. कोणती? देहीच्या विदेही भोगू दशा. विदेही दशेपर्यंत आमची आता वृत्ती पोहोचलेली आहे. बरं ठीक आहे तुकाराम महाराज, तुम्ही म्हणता ते आम्हाला कळालं, पण अजून परमार्थामध्ये नामचिंतन केल्यानं काय फायदा होतो? त्याचं उत्तर तुकोबरायांनी दिलं आणि सांगितलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आम्ही काय झालो तर आता अग्निरूप झालो. काही लोक म्हणतील अग्निरूप या शब्दाचा अर्थ काय? कीर्तनामध्ये पाहूया. पण पुढे जाऊन तुकोबरायानं सांगितलं, एवढी अवस्था आता परमार्थामध्ये आली की आता जीवनामध्ये पाप राहिलं नाही, पुण्य राहिलं नाही, मान राहिला नाही, अपमानाची भीती नाही. आता कुणी निंदो, कुणी वंदा, आमचा स्वहिताचा बस. आता लोकांनी नावं ठेवली तरी चालेल, पण आता काय? लागो निधी पाप पुण्यांगा. आता आम्ही स्वतःला पाप पुण्य लागून घेत नाही, नवे नवे आम्हाला ते लागतच नाही. हा अभंगाचा साधा सरळ भावार्थ. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. चला ऐका बाबा, जगद्गुरु तुकोबराया जेव्हा या यच्छावत भूतलावावरती आले, तुकोबरायांनी पाहिलं की या समाजामध्ये सगळ्या लोकांची धडपड केवळ आणि केवळ एका गोष्टी करता चालू आहे. खाली बसलेली मंडळी, कुणी मला सांगू शकता का आज लोक पळतायत कशा करता? पैसा करता, सुखा करता. चला आता मी तुम्हाला सांगते बाबा, आज लोक पैसा करता पळत नाही, आज लोक सुखा करता पळत नाही. आता मी उत्तर सांगते तुम्हाला, ऐका. पैशानं श्रीमंत असलेली माणसं ती सुद्धा सुखी नाही. ऐकताय ना तुम्ही? पैशानं श्रीमंत असलेली माणसं सुद्धा आज त्यांच्या पैशामध्ये बाबा ती सुखी नाही, समाधानी नाही. लोकांची धडपड पैसा करता नाही, लोकांची धडपड सुखा करता नाही. बरं मला सांगा, सुखाची व्याख्या तुमच्या जीवनामध्ये काय? मला तरी वाटतं बाबा, माणसाच्या मूलभूत 3 गरजा, अन्न वस्त्र निवारा. मानलं तर सुख सगळ्यामध्ये, आणि मानलं तर सगळं असून सुद्धा सुख नाही. तुमचं काय मत आहे? बोला. आवलीकडं 2 साड्या होत्या, जगद्गुरु तुकोबराय यांची पत्नी, तरी सुद्धा आवली समाधानी होती. 30 साड्या. कपाट उघडलं का कुठली नेसो, पण समाधान. बोला. महाराज असलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा
माणसं सुखी नाही. आलं का लक्षात? सुखाकरता जास्त काही लागत नाही, पण माणसांची धडपड सुखाकरता सुद्धा नाही. मला सांगा, कपाटामध्ये पाहिजे तेवढ्या साड्या आहेत, राहायला चांगलं घर आहे, आज माणसाला लागणारा पैसा त्यांच्या जवळ आहे, म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली त्यांच्याकडे सुख आहेच ना. पण तरी सुद्धा माणसं कीर्तनात येतात. बोला कशा करता? टेन्शन मध्ये आहेत का बाबा? माणसं सुखा करता पळत नाही, माणसं पैशा करता पळत नाही. उत्तर आहे का? आज समाजामधला तुकोबरायांचा अनुभव होता. इथं प्रत्येक जण पळतोय कशा करता? उत्तर आहे का? प्रतिष्ठे करता. कशा करता? कशा करता? प्रतिष्ठे करता. तुकोबरायांनी ही गोष्ट चाचपली, जरा अभ्यास केला. बाबा तुकोबरायांची एक गंमत तुम्हाला सांगते. ज्या ज्या वेळेला तुकोबराया समाजामध्ये आले त्या त्या वेळेला काही ना काहीतरी समाजामधनं तुकोबराया शिकले. वास्तविक पाहता त्यांचं कुठलं दुसरं स्वतःचं मुक्त विद्यापीठ असं काहीच नव्हतं. अभ्यास झाला हा समाजामध्ये राहून झाला. बरं, अभंगाची जर रचना आपण सर्व वारकऱ्यांनी पाहिली, गाथा पारायण करणारी मंडळी असतील, अभंगाचे बाबा जर आपण रचना जर पाहिली तर एक अभंग इकडं काहीतरी वेगळा सांगतो तर दुसरीकडं काहीतरी वेगळा सांगतो. बरोबर आहे ना? ही तुकोबरायांच्या अभंगाची गंमत आहे. कधी कधी लोक कधी कधी पेचात पडतात, टेन्शन मध्ये येतात. महाराज तुमचे आत्ता महाराज असे म्हणत होते आणि आता असं म्हणायला लागले, याच्या मागचं कारण तरी काय? एक सांगते ऐका बाबा. त्यांच्या जीवनामध्ये त्या त्या परिस्थितीला लागून जे जे त्यांना अनुभव आले ते त्यांनी अभंगामध्ये टाकले. दुसरी महत्वाची गोष्ट सांगू का? जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग हे आजही जिवंत आहेत. काय? आजही जिवंत आहेत, सजीव आहे. मला जो अभंग असा वाटतो तो अभंग तुम्हाला तसा वाटेल असं नाही. खाली बसलेल्यांना त्या अभंगाचा अर्थ तसा लागेल असं नाही. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या बुद्धीनं महाराज त्या अभंगाचा अर्थ लावू शकतो, एवढे ते सजीव आहेत. आलं का लक्षात? निर्जीव दगड असतो, दगडाला मी पाहिलं तरी तो दगडच आहे आणि तुम्ही पाहिलं तरी दगडच आहे. निर्जीवाबद्दल कोणी बोलत नाही, पण अभंग महाराज सजीव आहेत का? त्याच्यामध्ये पाहण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मला जसं सुखाची व्याख्या जशी मला वाटते तशी तुम्हाला वाटेल असं गरजेचं नाही. माझं सुख ज्याच्यात आहे त्याच्यात तुमचं सुख असेलच असं गरजेचं नाही. अजून सोपं करून सांगते ऐका. इथं बसलेल्यांनी मला सांगा, कीर्तनाला आलेल्यांनी, आपण आजारी पडावा असं किती जणांना वाटतं? करा बरं बोटावर. कुणाला वाटतं? कुणालाच वाटत नाही. बरोबर आहे ना? मी काय म्हणते, आपण आजारी पडावं असं आपल्याला वाटतं का? नाही, प्रत्येकाला वाटतं. वी शुड हेल्दी. आपण हेल्दी पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. प्रत्येकाचा आनंद आहे कशामध्ये? निरोगी राहण्यामध्ये. ऐका, आणि तसंही सांगितलेलं आहे, आरोग्यम धन संपदा. बरोबर आहे ना? आरोग्य ही सगळ्यात मोठी माणसाची संपदा आहे. प्रत्येकाला वाटतं काय? आपण आजारी पडू नये. पण आता थोडं बारीक आवाजामध्ये बोलते. मला सांगा, ज्यांनी 20-25 लाख रुपये खर्च करून तुमच्या उरणमध्ये मोठं हॉस्पिटल टाकले, त्या डॉक्टरला काय वाटतं? काय वाटतं? ऐका, इकडे पहा. आपण आजारी पडू नये हे आपल्याला वाटतं, पण ज्यानं एवढा मोठा दवाखाना टाकलाय त्या डॉक्टरची अपेक्षा आहे काय? रोजचे 10 गिराईक तरी मला उरणमधनं आली पाहिजे. इथं प्रत्येकाच्या सुखाची परिभाषा वेगळी आहे महाराज. इथं प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, प्रत्येकाची मतं भिन्न आहेत. मी सांगितलं, माझा दृष्टिकोन अभंग सोडवण्याचा जसा आहे तसा दुसऱ्या कीर्तनकाराचा असेल असं नाही. प्रत्येकाची मतं मांडणी वेगळी आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. बरं ठीक आहे, तुकोबरायांना विचारलं, मग महाराज आम्ही काय करायचं त्याचं उत्तर द्या. तुकोबरायांना सांगितलं, बाबा रे काळजी करू नका, समाजामधल्या लोकांची धडपड प्रतिष्ठे करता जरी असली चालू दे धडपड, हरकत नाही. कितीही लोक जरी धडपड करत असली, तुकोबरायांनी जगाचा आढावा घेतला आणि तुकोबरायांनी पाहिलं, इथं प्रत्येकाला वाटतं काय? माझं नाव व्हावं, मला मोठं म्हणावं, माझी कीर्ती व्हावी, माझ्या नावाचे पवाडे रचले जावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. इथं बसलेल्यांनी मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी कुणाला असं वाटतं का लोकांनी आपली निंदा करावी? नाही. कुणाला वाटतं का आपल्या मागं लोकांनी आपल्याला नावं ठेवावी? बोला. नाही. इथं प्रत्येकाची अपेक्षा आहे, माझ्याबद्दल लोकांनी चांगलं बोललं पाहिजे. अहो इतकंच काय, ऐका, चांगलं म्हणावं याच्याकरता सुद्धा लोकांची धडपड चालू आहे. काय? प्रतिष्ठेकरता लोक धडपड करतात. पण तुकोबरायांनी उत्तर दिलं आणि सांगितलं, म्हटले बाबा रे, पळापळी सगळ्यांची असू दे, 10वीला जरी 50 विद्यार्थी असले, पहिला नंबर सगळ्यांचा येतो का?
एकाचा असतो. प्रतिष्ठेकरता धडपड जरी सगळ्यांची असली, त्याच्यामध्ये सद्गुणी असतील, दुर्गुणी असतील, अवगुणी असतील, किती जरी लोक असली, पण तरी सुद्धा दादा इथं कौतुक कुणाचं होतं तर केवळ आणि केवळ व्यक्तीच्या सद्गुणांचं होतं. अन्यथा दुर्गुणी माणसाला समाजामध्ये किंमत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. चला ऐका, अजून सोपं करून मी तुम्हाला सांगेल ऐका. बाबा मला सांगा, समाजामध्ये रावणाच्या जातीची लोक काही कमी आहेत का आत्ता? तुम्ही टेन्शन मध्ये आहेत का? बोला बोला. समाजामध्ये रावणाच्या जातीची लोक कमी आहेत का? हा नाही. वास्तविक पाहता बाबा रावण हा दुर्जनाचा पुतळा होता. काय होता? दुर्जनाचा पुतळा होता. एक सांगते तुम्हाला ऐका, आजही रावणाच्या जातीची लोक समाजामध्ये काही कमी नाही. पण त्याच्या जातीची लोक असून सुद्धा त्याचं मंदिर बांधायचं धाडस कोणी करत नाही. वास्तविक पाहता कायद्यानं कुठं बंदी नाही की रावणाचं मंदिर बांधू नका, पण ज्या अर्थी लोक रावणाचं मंदिर बांधायला तयार नाही त्यांच्या जातीचे असून सुद्धा, म्हणजे याचा अर्थ काय तर दुर्गुणी माणसाला, अवगुणी माणसाला समाजामध्ये किंमत नाही. बरं, अजून पुढे जाऊन सांगते ऐका. बाबा हजारो सद्गुणी माणसं एकत्र येऊन बाबा आपल्यामधला एखादा सद्गुणी शिरोमणी निवडतात आणि त्याचा जाहीर नागरी सत्कार करतात की नाही? पण असं कधी तुम्ही ऐकलंय का हजारो अवगुणी एकत्र आली, त्यांनी त्यांच्यामधला टॉपचा अवगुणी निवडला आणि त्याचा सत्कार केला बुवा, असं ऐकण्यात तुमच्या? चला ऐका, मला सांगा, आपले सगळे वारकरी कधी कधी एकत्र येतात. यांच्यासारखी कलाकार पोरं आपण पाहतो ज्यांनी खूप अभ्यास केलाय, स्वतःची कला लोकांना दाखवून आज लावलौकिक केलेलं आहे. मग आपण अशा सगळ्या मुलांचा जाहीर सत्कार करतो. आपण सगळी लोक मिळून बाबा त्याला मृदुंग विशारद, मृदुंग अलंकार, संगीत रत्न, संगीत अलंकार, बरोबर आहे ना, स्वर सम्राट, अशा पदव्या देऊन आपण त्या लोकांचा जाहीर नागरी सत्कार करतो की नाही? सगळी लोक एकत्र येऊन आपल्यामधला टॉपचा शिरोमणी निवडतात, आपण सगळी जण त्याचा सत्कार करतो. पण बसलेल्यांनी मला सांगा, आतापर्यंत कधी तुमच्या पाहण्यात असं आलं का हजारो दारुडी एकत्र आली आणि त्यांनी त्यांच्यामधला एक टॉपचा पिणारा निवडला बा? का यानं बऱ्याच बाटल्या पचवल्या, चला आपण सगळे मिळून त्याचा सत्कार करू, असं कधी ऐकलंय का? एक वाक्य सांगू तुम्हाला ऐका. बाबा सद्गुणी माणसं अवगुण्या माणसाचा तिरस्कार करतात, त्याला नावं ठेवतात, ठेवणारच, कशाला त्यांचं कौतुक करायचं? ऐका, सद्गुणी माणसं अवगुणी माणसाला नावं ठेवतात, याच्यात काही कौतुक नाही. अवगुणी अवगुण्याला नावं ठेवतात. तुमचं काय मत आहे? पिणाराच पिणाऱ्याला नावं ठेवत असतो. त्याला काही कळत नाही का? एवढी कुठं घ्यायची असते का? आम्ही काही घेत नाही का? पण आमचा कुणाला त्रास आहे का? ही पिणाऱ्यानं केलेली पिणाऱ्याची किंमत असते. ऐका बाबा, अवगुण कुठंही जरी दिसला, समाजामध्ये केवळ आणि केवळ त्याची फजिती होते. तुकोबरायांची भाषा, अवगुणाचे हाती, अवगुणाचे हाती, हे अवगुणाचे हाती, अवगुणाचे हाती, आहे अवघी फजिती, 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 हे अवगुणाचे हाती, आहे अवघी फजिती, आहे अवघी फजिती, आहे अवघी फजिती. अवगुणाचे हाती, अवघी आहे फजिती, अवघी आहे फजिती, अवघी आहे फजिती. अवगुणाचे हाती, आहे अवघी फजिती. तुकोबरायांची भाषा आहे. तुकोबराया सांगतात, बाबा रे, अवगुणी कुठंही दिसू दे, त्यानं वरपांगी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, पण समाजामध्ये मात्र केवळ आणि केवळ त्याची फजिती होते. तुम्ही म्हणाल का होत आहे, तुम्ही इतका अवगुणी माणसाला नावं ठेवताय, मग सद्गुणी माणसाचं काय तेही आम्हाला सांगा. वाऱ्या हाती माप,
हा बाबा, त्याची कीर्ती सांगायची गरज पडत नाही बाबा. आपण मानतो म्हणून तुकाराम महाराज आहेत का? नाही. तुकोबरायांची कीर्ती कुठपर्यंत? तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे बाजी वैकुंठी सोहळा, याही जगा माझी, याही जगा माझी, याही भूमंडळा जगा माझी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, 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 याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा कीर्ती कीर्ती माझी. तुकोबरायांची कीर्ती कुठपर्यंत? सद्गुणाची कीर्ती कुठपर्यंत? इकडे पहा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. इकडे पहा. त्यांची कीर्ती कुठपर्यंत? आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे, आम्ही मनाला वाटतं तेव्हा येतो, मनाला वाटल तेव्हा जातो, एवढी आमची कीर्ती आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारही वेदांचा वर फुलवरा बांधिला हो. ऐका, तीनही त्रिभुवनामध्ये दादा त्यांची कीर्ती गायली जाते. याचं कारण काय? कारण काय? इकडं पहा. आपल्यामध्ये जन्माला आले, आपल्यासारखेच राहिले, आपल्याच बरोबर बाबा जगले, पण तरी सुद्धा समाजानं त्यांना वेगळं निवडलं. कुणी सांगेल याचं कारण काय? कुणी सांगेल? बाबा ऐका, एक वाक्य तुम्हाला सांगते. महिला वर्ग जास्त संख्येने उपस्थित आहेत ना, एक वाक्य सांगते, ऐका. बाबर महाराज बोलू का? चला बोलते. लहान तोंडी मोठा घास घेते, पण बोलून जाते. आपण आपल्या अंगावरती किती दागदागिने परिधान करतो, समाज त्याला किंमत देत नाही. ऐकताय ना तुम्ही? आपण आपल्या अंगावरती किती दागदागिने परिधान करतो, समाज त्याला किंमत देत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुणी रूपी अलंकार किती परिधान करतो, समाज त्याला किंमत देतो. बाबा समाज त्याची पूजा करत असतो. हजारो सद्गुणी एकत्र येतात. आजही बाबा ज्ञानोबराया तुकोबरायांकरता लोक, लाखोनं लोक बाबा आज त्यांच्यासाठी दर्शनाकरता रांगा लावतात. का? आपल्यासारखे जगले, फक्त एक केलं काय? एक एक दुर्गुण समाजामधला महाराज राहून त्यांनी घालवला, एक एक सद्गुण जीवनामधला वाढवला. काय? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांतामध्ये राहायचे दादा. भंडारा म्हणू नका, भामचंद्र म्हणू नका, गोरावडे म्हणू नका, प्रत्येक डोंगरावरती एकांतामध्ये बसायचे, चिंतन करायचे, नामस्मरण करायचे, आणि इतकी दशा प्राप्त करून घेतली दादा. एवढे सद्गुण वाढवले की आज त्यांच्या नावानं आपण सप्त्याला सुरुवात करतो. बरोबर आहे ना? याचं कारण काय? आपल्यामध्ये राहून बाबा फक्त सद्गुण रूपी अलंकार मनुष्यानं वाढवले पाहिजे, अन्यथा दुर्गुणी माणसाला मी सांगितलं समाजामध्ये कधीच किंमत दिली जात नाही. समाजामध्ये गंमत काय माहिती आहे का? आमच्या पुण्याकडं एक मराठी भाषेमध्ये म्हण आहे, थोडी गावाकडची भाषा आहे, तुम्हाला कळेल मला पण असं वाटतं. आमच्या गावाकडं अशी एक म्हण आहे बाबा, लोक समाजामध्ये जीवन जगत असताना अशा पद्धतीनं जीवन जगतात. कशा पद्धतीनं माहिती आहे का? स्वतःचं ठेवायचं. बाई बरंच येतंय की तुम्हाला, एवढं आलं म्हणजे कीर्तन कळलं तुम्हाला. ऐका, मी काय सांगते, समाजामध्ये लोक जीवन जगत असताना अशा पद्धतीने जगतात. मला सांगा, आपण समाजामध्ये जीवन जगत असताना, लोकांना सांगत असताना, संसारामधले बाबा फक्त चांगले अनुभव सांगतो. काय मत आहे तुमचं? बोला. गाडी घेतली, मित्रांना सांगतो, बरोबर आहे ना? जागा घेतली, आधी पार्ट्या देतो. घर बांधलं, वास्तुशांती करतो, सगळ्या नातेवाईकांना बोलवतो ना आपण. मला सांगा, चुकून बायको बरोबर भांडण झालं, होऊ नये, झालंच, आणि त्या रागाच्या तडाक्यामध्ये बायकोला अशा दोन
एवढ्या जोरात दिल्या? ठीक आहे, दिल्या. आता मला सांगा, आपण किती जणांना येऊन सांगतो? बाबा त्याच्याकरता लोक दुसरी मन फॉलो करतात. कुठली माहितीये का? झाकली मूठ. हे पण येतं का तुम्हाला? ऐका ऐका ऐका, लोक काय करतात माहितीये का? स्वतः मधले दुर्गुण लपून ठेवतात आणि केवळ सद्गुणांचं प्रदर्शन करायचा प्रयत्न करतात. बाबा ते संत होते का स्वतः मधले दुर्गुण सुद्धा, स्वतः मधला कमीपणा सुद्धा समाजापुढं असा प्रकट केला. सांगू, तुकोबरायांचे स्वतःची प्रमाण आहेत. बाबा तुकोबरायांची परिस्थिती लोकांनी नाही लिहिली. एक वाक्य वापरते, लहान तोंडी मोठा घास घेते. तुकोबरायांच्या परिस्थिती लोकांनी नाही लिहिली, पण लोकांनी परिस्थितीचा बाजार केला आणि त्याच्यावरती स्वतःची परिस्थिती सुधारून घेतली. विठ्ठल गाथा अभ्यासली तर तुकोबरायांची स्वतःची प्रमाण आहे. काय? माझ्या गावामधला कोपला पाटील, गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. मग तुम्ही म्हणाल ताई महाराजांबद्दल आपण काय सांगायचं? आपण एक सांगायचं. काय? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. ऐका बाबा, कीर्तनकारांना सांगताना महाराजांबद्दल काय सांगायचं? इकडे पहा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. बाबा आकाशा एवढे तुकोबराया. आपल्या छोट्या शब्दानं आपण सांगितले पाहिजे, ना की आपण महाराज संतांबद्दलच्या घरच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली पाहिजे. याचं कारण तुम्हाला सांगते, ऐका. तुकोबरायांचे सगळेच अभंग कीर्तनकारानं बाबा नीट वाचले पाहिजे, असं माझं मत आहे. भले तुम्ही जीवनात एकदा वाचा, पण ते नीट वाचा. नाहीतर बाबा पारायण नुसतीच चालली, उपयोग नाही ना. काय झालं? ऐका. एका आजीनं ठरवलं पारायण करायचं. काय ठरवलं? पारायण करायचं. बसली ना घरामध्ये. बरं गंमत अशी होती, आजीनं कीर्तनात ऐकलं होतं रोजच्या 10 तरी ओव्या आपण ज्ञानेश्वरीच्या वाचल्या पाहिजे. आजी म्हटली हरकत नाही. घेतली बाबा ज्ञानेश्वरी. रोजच्या 10 ओव्यांवरती आजी बोट फिरवायची. किती? 10 ओव्यांवरती बोट फिरवलं का तो एक दोरा असतो ज्ञानेश्वरीमध्ये, माहिती का तुम्हाला? तो दोरा अशी आजी तिथं ठेवायची आणि परत ती ज्ञानेश्वरी ठेवायची. आता एकदा काय गंमत झाली, घरामध्ये एक छोटा नातू होता बाबा. नातवानं ते पाहिलं. आजी रोज काहीतरी बोटं फिरवती आणि तो दोरा पुढं करती, रोज बोटं फिरवती आणि तो दोरा पुढं करून ज्ञानेश्वरी बंद करून ठेवते. नातवानं एक दिवशी गंमत केली. नातू म्हटला बघूया तरी आजीचं किती लक्ष आहे. ऐका, आजीचं किती लक्ष आहे बघावं याच्याकरता आजीचं वाचून झालं. आजीनं ज्ञानेश्वरी ठेवून दिली. नातू तिथं पळत पळत गेला. नातवानं ज्ञानेश्वरी घेतली आणि तो दोरा बाबा 10 पेज मागं आधी करून दिला ठेवू. आता आजी तिथं आली. परत तिनं रोजच्या प्रमाणे 10 बोटं फिरवायची सुरुवात केली. 10 ओव्या बोटं फिरवली आणि पुन्हा तो दोरा तसाच ठेवला, ठेवून दिली. असं कमीत कमी त्या नातवानं 8 दिवस केलं. किती? 8 दिवस केलं. आजी माझ्याकडं आली. मला म्हटली काय ताई तुमची ज्ञानेश्वरी अवघड आहे. म्हटलं अवघड आहे? आडलंय कुठं म्हटलं ते सांगा. म्हटले 8 दिवस झालं, पण म्हटली ज्ञानेश्वरी संपतच नाही. हळूच जाऊन तिथं ते नातू काही ना काहीतरी पुस्तकांशी चाळाचाळ करत होतं. मी ते पाहिलं आणि त्या दादाला मी घेतलं. म्हटलं बाळा काय रे झालं, काय करतोयस तू? त्या दादानं सांगितलं. म्हटलं काही नाही करत आहे. म्हटलं बाळा खरं खरं सांग, मी तुला चॉकलेट देईन. काय देईन? चॉकलेट देईन. म्हटलं बाळा खरं खरं सांग, तू काय करतो ज्ञानेश्वरीमध्ये? आणि मग मला सांगितलं. म्हटलं महाराज, मला नशीब महाराज म्हटला. काय म्हणला? महाराज मी रोज आजीची पानं पाहतो. आजी वाचते पण आजी वाचतच नाही. नाही कळलं? आजी वाचती पण आजी वाचत नाही. नातवाला कळालं आणि म्हटलं म्हणून ताई मी काय केलं, रोज ती पानं मी अशी काय करायचो, मागं करून ठेवायचो. मला वाटलं आज तरी आजी मला विचारण ही ओवी रिपीट आली.
पण 8 दिवस झालं मला आजीनं विचारलं नाही. मग लक्षात आलं आजीची ज्ञानेश्वरी का संपत नाही. मला काय वाटतं आजी संपल पण ज्ञानेश्वरी संपणार का? याचं कारण आहे दादा, ऐका. शब्दांमध्ये गुरुफटत चाललोय आपण आणि त्याचा परिणाम दादा परमार्थ कळत नाही. एकदा गाथा वाचावा पण त्याचा अर्थ नीट समजून घेतला ना दादा तर मला तरी वाटतं संपूर्ण तुकोबराया एखाद्या कीर्तनकाराला सहज कळू शकतात. पण आपली गंमत काय झाली, मी सांगितलं बाबा तुकोबरायांच्या गाथेमध्ये प्रमाणे मी तव अनाथ अपराधी मतिमंद हीनबुद्धी, बरोबर आहे. स्वतःला अनाथ म्हणून घेतलं, मतिमंद हीनबुद्धी म्हणून घेतलं. आता मला सांगा ज्या तुकोबरायांना जगानं जगद्गुरु ही पदवी दिली ते तुकोबराया स्वतःला मतिमंद हीनबुद्धी असं म्हणून घेतात. मग आमच्यासारख्या कीर्तनकारांना आम्ही स्वतःला काय म्हणून घेतलं पाहिजे बुवा? प्रश्न आहे. आज ज्या तुकोबरायांच्या जीवावरती महाराज लोक सगळी जी पोटं भरतायत ना दादा, माझं म्हणणं नीट ऐका. आज जे सगळी लोक बारवा हे करतायत ना त्या लोकांनी किमान तुकोबरायांची काही प्रमाणाचाच पडून काही प्रमाणांचा अभ्यास करून किमान आपण ज्या अभंगावरती चिंतन करतोय ना त्या अभंगावरती बोलत असताना महाराजांची परिस्थिती कधी आणू नये का? याचं कारण सांगते ऐका. बाबा काहीच नव्हतं तरी तुकोबरायांचं प्रमाण, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, काहीच नव्हतं तरी आनंदाचे लाडू खाऊन समाधानी होते. आता मला सांगा गाथेमध्ये एक प्रमाण आलं, भिक्षा पात्र अवलंबीने जळोजीने लाजिरवाने. माझ्या जीवनामध्ये मी भीक मागणार नाही पण ते तुकोबराया होईन भिकारी. देवा वेळ पडली तर मी भिकारी होईन पण कशा करता पंढरीचा वार करे, तुझ्या वारी करता भिकारी होईन पण संसारा करता भीक मागणं देवा आम्हाला पडणार नाही. अजून तुकोबरायांचं भांडण कुणा बरोबर, तुझे दास्य करू आणिक मागो खावया धिक झाले जिने माझ्या पंढरी राया, धिक झाले जिने माझ्या पंढरी राया. त्यांचं भांडण कुणा बरोबर, देवा बरोबर. ए देवा तुझा शरणांगत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवन हे काने नसी. देवाची लाज काढावी कुणी बोला? महाराजांनी. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या जनाईनं, कुणी जनाईनं. बाबा एवढा मोठा अधिकार त्यांना प्राप्त होता आणि आपण त्या संतांच्या जीवावरती पोट भरून सुद्धा त्यांचीच घरची परिस्थिती सांगावी लोकांना. स्वतःच्या परिस्थितीसाठी मी सांगितलं त्यांच्या परिस्थितीचा बाजार किमान आपण करू नये. ज्ञानोबराया आपण सांगतो, अहो रडत रडत कीर्तनकार ज्ञानोबराया लोकांना सांगतात आमचे माऊली असे होते, आमचे माऊली तसे होते. बाबा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची ज्यानं रचना केली, संसाराच्या राहट गाडग्यातून ज्यानं तुम्हाला आम्हाला मुक्त केलं, अर्जुनाचे निव्याजे श्री गीता प्रकाशली श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, जगाचं ओझ हलकं करून टाकलं, फक्त अर्जुनाचं निमित्त केलं. गीतेवरती टीका केली दादा आणि ज्ञानेश्वरी सारखा सोपा ग्रंथ तुम्हाला आम्हाला ज्या माऊलीनं दिला दादा, वयाच्या 16व्या वर्षी एवढी मोठी समाजावरती कृपा करणारी एवढी मोठी विभूती होती दादा ती. मला सांगा त्या वेळेला माधुकरी मागत असताना जर आपण त्या वेळेला माधुकरीचा तो प्रसंग जर लोकांना सांगत असलो दादा, स्वतःचा विचार माणसानं केला पाहिजे. मला तरी इतकंच वाटतं दादा. अरे जगाचं ओझं ज्या माऊलीनं हलकं केलं दादा आणि त्यातल्या त्यात योगियांचे, बरोबर आहे ना, चिंतकाचा, साधकाचा, ज्ञानियांचा, जर एवढ्या मोठ्या पदव्या महाराज जर महाराजांना होत्या तर मला सांगा अरे त्या ज्ञानोबरायांचं वर्णन करताना तुकोबरायांनी भाषा वापरावी काय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, बरोबर आहे ना. ऐका सगळ्या ज्ञानियांचा तो राजा आहे अशी महाराज तुकोबरायांनी ज्यांची वर्णन केलेली स्तुती आहे. मग मला सांगा दादा त्या ज्ञानोबरायांमध्ये आपण त्यांची फाटकी झोळी समाजाला सांगावी का? एक वाक्य सांगू का? माऊलीची फाटकी झोळी सांगायचा जर समाजाला बाबा कीर्तनकारानं जर प्रयत्न केला ना आपली झोळी कधी फाटल सांगता येणार नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल मग ताई आम्हाला ज्ञानोबा कुठले सांगितले पाहिजे? तुकोबा सांगितले ना अनुरेणू या थोकडा. चला ज्ञानोबा पण सांगून जाते, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वरणी येली गीतेची टीका,
टीका वर्णियली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा 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 कोणते ज्ञानोबा सांगायचे ते ज्ञानोबा सांगायचे कोणते विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका आम्हाला ते ज्ञानोबा बाबा कीर्तनामध्ये सांगणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही एवढं सांगता कशा करता ऐका बाबा त्यांनी त्यांच्यामध्ये दुर्गुण कधीच लपवले नाही. मी सांगितलं त्यांच्या प्रपंचिक अनुभव आपल्या परमार्थिक अनुभवापेक्षा सुद्धा कैक पटीनं श्रेष्ठ आहे. का ऐकून घ्या इकडं पहा दादा आपल्याला समाजानं नावं ठेवलेली कधीच सहन होत इकडं बघा आपल्याला नावं ठेवलेली सहन होत नाही. पण काय नामदेवरायांची भाषा आहे गण आणि गोत्रज सर्व हसताती माझा गेले याचे मनुष्यपण यान सांडिली लाज काय नामदेवरायांची भाषा आहे विनवितो शिंपी नामा बरोबर आहे ना. स्वतः नामदेवराया म्हणतात गण आणि गोत्रज सर्व हसताती मज त्यांनी जगाला स्वतःची लाज कधी सांगितली नाही. त्या संतांनी स्वतःचं सगळं काही महाराज समाजापुढे देऊन टाकलं होतं. मग आपण काय वेचायचं हे आपल्याला कळलं पाहिजे दादा. मग चला तुकोबरायांकडं विचारलं तुकोबरायांना तुकोबराया आम्हाला सांगा काय केलं पाहिजे नेमकं या जीवनामध्ये. तुकोबरायांना सांगितलं बाबा रे एक करा काय करा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना काय करा तुम्ही कयमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण आयसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. काय झालं पहा इकडं पहा राजाला एकुलता एक मुलगा होता. ऐकताय का तुम्ही राजाला एकुलता एक मुलगा होता. मुलगा लहान होता. मुलानं सांगितलं म्हटलं बाबा मला नदीवरती जायचंय म्हटल्यानंतर राजानं प्रश्न केला बाळा तुला कशा करता जायचंय काय काम आहे तुझं नदीवरती. त्यावेळेला राजाच्या मुलानं उत्तर दिलं आणि सांगितलं म्हटलं बाबा मला पोहण्याकरता नदीवरती जायचंय. कशा करता पोहण्याकरता. मुलगा लहान होता एकुलता एक होता. आता इकडं पहा राजाला काळजी वाटली. राजानं प्रधानजीला सांगितलं प्रधानजी इकडे ये माझ्या मुलाला नदीवरती पोहण्याकरता जायचंय एक काम कर त्याच्यावरती लक्ष ठेव. काय ठेव लक्ष ठेव. आता इकडं पहा राजानं सांगितलं होतं माझ्या मुलावरती काय कर लक्ष ठेव. प्रधानजीनं बाबा लक्ष ठेव म्हटल्यानंतर फक्त लक्षच ठेवलं. झाली गंमत अशी पहा नदीच्या काठी दोघंही आले आणि दोघं आल्यानंतर महाराज मुलानं सांगितलं प्रधानजी तुम्ही इथं बसा मी पोहण्याकरता आतमध्ये जातो. बरं ठीक आहे. प्रधानजीला फक्त राजानं सांगितलं होतं काय लक्ष ठेव म्हटल्यानंतर प्रधानजीनं लक्ष ठेवलं. बराच वेळ झालं दादा मुलगा वर आला नाही. काय झालं कळेना. राजाला प्रश्न पडला एवढा वेळ झालं मुलगा पोहण्याकरता गेलाय अजून घरी आला नाही. राजाला काळजी वाटली. राजा तिथं नदीच्या काठी गेला. प्रधानजी तिथं बसला होता. मुलाची कपडे बाजूला दिसली पण मुलगा काही दिसत नव्हता. राजानं विचारलं प्रधानजीला प्रधानजी माझा मुलगा कुठे. प्रधानजी म्हटलं आता इथं पाण्यात होता. अरे पण आता वर दिसत नाही. प्रधानजी म्हटलं मग खाली असन. अरे असं काय बोलतो म्हणजे याचा अर्थ तो बुडाला. प्रधानजी म्हटले बुडला असल म्हणजे तू डोळ्यानं पाहिलं. म्हणले हो पाहिलं. म्हणजे तुझं लक्ष होतं. म्हणले हो तुम्ही मला सांगितलं होतं ना लक्ष ठेव. मग मी लक्ष ठेवलं होतं. अरे पण तुला कळत नाही का माझा मुलगा बुडत होता तरी सुद्धा तू त्याला वाचवलं नाही. प्रधानजी म्हटलं तुम्ही हे सांगितलंच नव्हतं. नीट वाक्य ऐका. राजानं सांगितलं अरे गाढवा तुला इतकं कळत नाही का तुला एवढं समजत नाही का साधं लॉजिक तुला वापरता येत नाही का तुला कळत नाही का. अरे जीवनामध्ये एक वेळ पैसा निघून गेला तर परत मिळवता येतो. एक वेळ जीवनामध्ये मित्र गेला दुसरा मित्र करता येतो. एक वेळ जीवनामध्ये आपल्याकडची सुखाची साधनं निघून गेली तर कष्टानं कदाचित ती परत मिळवता येतात. एक वेळ बायको गेली दुसरी करता. अच्छा नाही बोलले का तुम्ही. चला ऐका राजानं सांगितलं प्रधानजी एवढं कळत नाही का तुला. अरे जीवनामध्ये सगळं परत मिळवता येतं पण
हे परत मिळवता येणार नाही. अरे मग तुला इतकं समजत नाही का? माझा मुलगा घालवला तू, तुला समजलं नाही का? माझा दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या दादा, ऐका. जीवनामध्ये आम्हाला सगळं काही मिळवता येतं, पण जर नरदेह परत मिळवता येत नाही तर किमान बाबा त्याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. तुकोबऱ्यांना विचारलं, तुकोबा काय केलं पाहिजे? तुकोबऱ्यांना सांगितलं, आमच्या देहाचा प्रत्येक क्षण आम्ही भगवंताच्या कारणी लावला आणि मग तुम्ही सुद्धा तेच करा जे आम्ही केलं. काय केलं तुकोबराया? उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख जालो सर्व अलंकारी, सर्व सुख जालो सर्व अलंकार, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरा यांनी उत्तर दिलं आणि सांगितलं, एक करा. काय? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. इकडं पहा, समाधानाची व्याख्या जगद्गुरु तुकोबरा यांनी अभंगामधनं दिली. बाबा, आज माणसं पैशानं श्रीमंत झाली, चांगले चांगले बेड आले, पण झोप नाही येत. आता काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे तुमचं? जुन्या काळामध्ये शेणाची घरं होती. इकडं होती का नाही मला माहित नाही. होती का नाही? तुमच्याकडं उरणमध्ये नुसते बंगलेच दिसतात मला आता. चला ऐका ऐका, त्या काळामध्ये शेणाची घरं होती दादा, पण तरी सुद्धा लोकांमध्ये फार मोठं समाधान होतं. बाबा, जुन्या शेतकरी लोकांचं एक वाक्य तुम्हाला सांगते, ऐका. वाक्य म्हणण्यापेक्षा एक सत्य परिस्थिती तुम्हाला सांगते. बाबा, साताऱ्याकडे तुमचं गाव तिकडे ना, ऐका. त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये, म्हणजे मी सांगू माझ्या आजोबांच्या म्हणा किंवा पंजोबांच्या म्हणा, त्या काळामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो, इकडे मुंबईवरून आम्ही जेव्हा गावाला जायचो, त्यावेळेला मी एक परिस्थिती पाहिली होती लोकांची. त्या घरातली जी घरमालकीन असायची, घरातली जी स्त्री असायची ना बाबा, ती जेवण बनवत असताना इतकं जेवण बनवायचे का घरातले सगळे जेवण सुद्धा किमान एक जरी माणूस एमर्जन्सीला आला तर त्याला मिळालं पाहिजे एवढं तिच्या टोपल्याला राखण का होईना पण भाकरीचा तुकडा असायचा. माहिती आहे का तुम्हाला ही गोष्ट? आता बायका विचारून जेवण करतात, किती चपात्या खाणार? खरंय नाही? सांगू तुम्हाला, ऐका. मी सांगितलं तुम्हाला, त्या काळामध्ये त्या शेणाच्या घरामध्ये सुद्धा लोकांमध्ये प्रेम होतं. काय प्रेम होतं? आता फ्लॅटची सिस्टीम आली, लोक फ्लॅट झाली प्रेमाच्या बाबतीत. आता लोकांमध्ये प्रेम पाहायला भेटत नाही, माणुसकी पाहायला भेटत नाही. अहो काय त्या काळामध्ये बाबा इतकं सुंदर सुंदर वातावरण असायचं. सकाळच्या पारी महाराज ती जात्यावरची गाणी, काय गोडवा असायचा त्या गाण्यामध्ये. म्हणायची, मला ते आठवतंय, पण तिच्या गाण्यातला गोडवा तुम्हाला सांगते. ती म्हणायची काय, तुकाराम तुकाराम होत कुण ब्याच पोर, होत कुण ब्याच पोर, कुण ब्याच पोर, देहूच्या माळा मंदी केलं दगडाच टाळ, केलं दगडाच टाळ,
दगडाच टाळ. जमलं का मला? आ? पंजीचा गोडवा होता बाबा तो. ती म्हणायची वाट चार वाट सरा काय बघ तो खेड्याला पंढरीचा पांडुरंग माझ्या भावाच्या दाराला ग. मला नाही वाटत माझं कीर्तन संपलं तर तुम्ही हे विसरशा. कारण आहे बाबा त्याच्यामध्ये गोडवा होता. आता लेटेस्ट लोक जात्यावरची गाणी आता बायका काही काढायला लागल्या. त्या दिवशी एका बाईनं गाणं म्हणायला सुरुवात केली. म्हणजे ते गाणं मी ऐकलं होतं पण ते तिच्या तोंडून मला ऐकायला भेटलं. म्हणजे त्या गाण्यामध्ये अर्थ होता, भाव होता, पण तो आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून तिनं तो भाव टाकला होता. सांगू का त्यातल्या 2 ओव्या? का वेळ झालाय आपला? तिची चाल तुम्हाला सांगते. मोत्यानं गावात हौसन लेक द्यावी ग मैना हौसन लेक द्यावी ग. आणि पुढं काय म्हटली माहिती का ती? लेकीचा जन्म कोण्या वैर्यानं घातीला ग मैना. त्याचं कारण सांगते तुम्हाला. ते मध्ये हुंडा घ्यायची लोक माहितीये का? हुंडा घ्यायची. त्या परिस्थितीला अनुसरून एका सर्वसामान्य बाईनं लिहिलेलं हे गाणं होतं. हा, आणि तिनं पुढे जाऊन त्या स्त्रीचं दुःख पण त्याच्यामध्ये सांगितलं होतं. सांगू तुम्हाला. बोलतो भाऊ राया वाड भयनीला ताक ग मैना वाड भयनीला ताक. बोलती भाऊ जई म्हातारणीचा गेला झोक ग मैना. ती परिस्थिती असायची. आलं का लक्षात? मला काय सांगायचं आहे का? गाण्याचा भाग सोडा, पण त्या काळामध्ये लोकांमध्ये प्रेम होता, जिव्हाळा होता, समाधान होतं. काय 1 एकरमध्ये इकडं पहा, 1 एकरमध्ये खतं नव्हती. 10 पोतीच भात व्हायचं त्या वेळेला. कधी 10 ते 15 पोती. पण त्या 15 पोत्यांमध्ये सुद्धा घरातली सगळी माणसं आनंदानं राहायची ना. रासायनिक खतं आली आणि आता 1 एकरमध्ये लोक 40 पोती भात काढतायत. किती? 40 पोती. पण उत्तर ऐका, समाधान राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल चला. तुकोबरायांनी जगाचा आढावा घेतला आणि सांगितलं एक करा, समाधान पाहिजे ना, मग काय करा? सदा नाम घोष करू हरी कथा. ऐका, दुसरीकडे हे समाधान भेटू शकत नाही. फक्त एकमेव सुख कशामध्ये असेल तर ते फक्त इथं आहे, परमार्थामध्ये. कुठं? प्रपंचामध्ये कितीही धडपड करा, समाधान प्राप्त होत नाही. पण 20 दिवस तुम्ही वारीला चला, फक्त 15 दिवस वारीमध्ये चला दादा. पंढरपूरच्या वाटेला चाललेला प्रत्येक वारकरी वाखरीच्या पुढं निघाला का फक्त एकच म्हणतो, काय? भाग गेला शिन गेला, 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 अवघा झाला आनंद. 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 भाग गेला शिन गेला, 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 भाग गेला शिन. हा ऐका, हा शीन परमार्थामधला जातो. कधी? कै आता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरोनिया माप. ऐका दादा, एक एक क्षण वारकरी वाट पाहतो. कुणाची? पंढरपूरच्या पांडुरंगाची. हा, जाता जाता सुद्धा देवाला म्हणतो, का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हरी, मानियले सुख आम्ही वाटू कैशा परी. उठा सावध भावे, क्षेम सकळांशी द्यावे, जया जीवासना तया तैसे पुरवावे.
जन्मोजन्मी सांभाळिले क्षमा करा अन्याय कृपा करी देवा मातुची बाप माय तुका म्हणे करा वडीलपणा हा देवा अरे आम्हाला सुख कशानं होईल तर फक्त तुझ्या दर्शनानं होईल सुख कशानं होईल सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दश दिशा गगनाली से शोभा हा काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया कशानं चराचर मोहरले चराचर मोहरले तुझे चला काकडा हा माझा फेवरेट विषय ऐका दादा मी काय सांगते बाबा वारकऱ्यांचा शीन जातो कुठं वाखरीमध्ये का आता आम्हाला पंढरपूरचा पांडुरंग दिसणारे कोण योगी या दुर्लभ तुम्ही देखील साजनी पाहता पाहता म्हणा न पुरे धनी अरे इतका सुंदर आहे किती सुंदर आहे जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा हा तेने माझ्या मना बोध केला त्याला पाहिलं अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग चला ऐका बाबा त्याची धडपड आपली थांबते कधी थांबते त्याला पाहिल्यानंतर थांबते आता इकडं मला सांगा किती पैसे कमवले प्रपंचामध्ये मग समाधान मिळेल बोला ना टेन्शन मध्ये आहेत का वेळ घ्या हवं तर 2 मिनिटं विठोबा रखमाईचं भजन करून घेऊ तोपर्यंत ऐका इकडे पहा या सृष्टी तलावावरती 84 लक्ष योनीची उत्पत्ती परमात्म्यानं केली किती ज्या अर्थी आपण काकड्यामध्ये म्हणतो 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले म्हणजे काय 84 लक्ष योनीची परमात्म्यानं उत्पत्ती केली इकडे पहा माणूस सोडला तर दुसरा कुठलाच जीव पैसे कमवत नाही बरोबर आहे ना कुत्र्याला कधी पाकिट घेऊन फिरताना पाहिले हा अजिबात नाही हा पाकिट कुणाकडं आपल्याकडं मला काय म्हणायचंय ऐका इकडे पहा महाराज माणूस सोडला तर बाकी कुठलाच जीव महाराज पैसे कमवत नाही आपण पैसे कमवतो कशा करता इथं भर पोटासाठी बरोबर आहे ना आ कशा करता कमवतो या पोटा करता आपण सगळं कमवतो माझी भाषा नाही संतांची भाषा आहे या पोटा कारणे गा झालो पांगीला जना बरोबर आहे ना नसरेची बाप माय पुढार म्हणती एक तया नाही करूना हे सगळं सांगितलं कुणी आणि त्याच्याही पुढे एक वाक्य सांगितलं श्वान हे लागे पाठी आशा आताही मी लोकांना विचारलं ना बाबा का एवढ्या लांब मी कशा करता आले निम्म्या लोकांचं उत्तर असन पाकिटा करता आले मला काय सांगायचं ऐका श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा वाक्य ऐका बाबा या सृष्टी तलावावरती माणूस पैसे कमवतो बाकी कुठलाच जीव पैसे कमवत नाही पण एक वाक्य सांगू भगवंताची कृपा इतकी आहे दादा का या सृष्टी तलावावरचा एकही जीव माझा परमात्मा उपाशी ठेवत नाही एकही जीव उपाशी ठेवत नाही आ झाडावरती बाबा कावळे असतात ना कावळे रात्रीचे झोपतात पण त्याला खाली पडून देत नाही ना तो देव आहे कोण आहे तो देव आहे सांगू तुम्हाला बाबा मुंगीला जरी भूक लागली ना तर तिचं मनोरथ जाणण्याची ताकद कोणामध्ये असेल ना तर तो जे जाणतो ना त्याला देव म्हटलं जातं समुद्राची खोली कुठपर्यंत आहे माणसाला आत्ता कळायला लागली दादा पण जो समुद्र पैलाडी देखी जे समुद्राच्या पलीकडे पाहण्याची ज्याची बुद्धी आहे ना त्याचं नाव देव आहे एक वाक्य सांगते ऐका दादा मी सांगितलं सृष्टी तलावावरचा एकही जीव पैसे कमवत नाही फक्त माणूस पैसे कमवतो पण भगवंत या सृष्टी तलावावरच्या एकही जीवाला उपवाशी ठेवत नाही पण इतके पैसे कमवून सुद्धा माणसाचं पोट मात्र कधी भरत नाही मी विचारलं तुम्हाला किती पैसे मिळवले म्हणजे जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल बाबा धीरोभाई अंबानी सारखा कोट्यावधी महाराज एवढ्या अब्जाधीश संपत्तीचा तो मालक आहे पण तरी सुद्धा त्याची धावपळ महाराज संपली का नाही माणूस संपतो त्याची धावपळ संपत नाही का समाधान नाही आहे त्याच्यामध्ये समाधान संतांना मानता आलं म्हणून तुकोबाराया म्हटले तेने सदा चित्ता समाधान पण ज्या जीवावरती तुकोबारायांनी एवढं मोठं समाधान व्यक्त केलं मला वाटतं एकदा त्या भगवंताचं सर्वांनी प्रेमानं भजन करूया सर्वांनी हात वर करा दोन्ही हात वर करा चला पहिलाच दिवस आहे ना आपला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव रखुमाई सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. पहिल्या प्रमाणापर्यंत आपण आलो. जाऊ दे ना, दिवस पण पहिलाच आहे. नाही कळलं? चला इकडं पहा, इकडे पहा. तुकोबराया म्हणतात, देवा समाधान पाहिजे असेल तर एक करावं लागेल. काय? आधी तुम्हाला भगवंताच्या पायापाशी जावं लागेल. काय? दुसरीकडे कुठेही लोकांचे पाय धरा, समाधान प्राप्त होत नाही. पण इथं पाय धरल्यानंतर समाधानासारखं दुसरं महाराज सुख नाही. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं भगवंताच्या नामचिंतनामध्ये सुख आहे. पण इकडं पहा, ते नामचिंतन मुखामध्ये येण्याकरता सुद्धा बाबा अनेक जन्माचं सुकृत पत्री असावं लागतं. सांगू तुम्हाला? मला सांगा, तुमच्या करळपाडा गावामध्ये एवढीच लोक आहेत का? बोला बोला बोला, एवढीच लोक आहेत का? बरं मी तुम्हाला विचारते, तुम्ही आले ते का नाही आले बाकीचे? जाऊ दे नका आता कारण सांगू. मला काय म्हणायचंय, इकडे पहा, इकडे पहा. 2 तास झालं माझं कीर्तन तुम्ही ऐकताय. इथं बसलेल्यांनी मला सांगा, मी तुमची कुणी लागते का? नाही नाही म्हणतात त्या. बरं, तुम्ही माझे कुणी लागता का? नाही. तुम्ही तर नातच तोडून टाकलं माझ्याबरोबर. क्या बात आहे. ऐका, चला मी पण सांगते तुम्हाला, तुम्ही माझे कुणी लागत नाही ना, मी पण तुमची कुणी लागत नाही ना. मग मला सांगा, 2 तास झाले तरी तुम्ही माझं ऐकताय? महिला वर्ग इकडे पहा, इकडे पहा. कीर्तनामध्ये सगळ्यांनी खरं बोलायचं असतं बरं का, कीर्तनकार सोडून. चला पटकन महिला वर्ग मला उत्तर द्या आणि मला सांगा, घरामध्ये 2 तास आपण आपल्या नवऱ्याचं तरी ऐकतो का? जाऊ दे. पुरुष वर्ग मला सांगा, घरामध्ये आपण तासभर आपल्या बायकोचं ऐकता का? बाई तोंडच बारीक केली का त्यांनी. आता काय सांगायचं म्हटले ताई. चला इकडं पहा, आपण घरामध्ये, अहो तुमचं सोडा, या पोरांना विचारा. पोरांना शाळेमधला लेक्चर नाही आवडला ना, एखादा टॉपिक नाही आवडला ना, विद्यार्थ्यांना सुद्धा बाबा ते खाली मान घालून गेम खेळत बसतात. टीचर लोकांचा नको म्हणत असतात, जाऊ दे तिकडे. ते गेम खेळत बसतात, त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी खोडी करत बसतात. मला काय म्हणायचंय, ऐका, मला काय म्हणायचंय, तासभर आपण घरामध्ये आपल्या नवऱ्याचं ऐकत नाही, तासभर बायकोचं ऐकत नाही. विद्यार्थी सुद्धा तासभर एखादा टॉपिक बोर वाटला तर शिक्षकांचं ऐकत नाही. तरी 1.5 तास झाले तुम्ही माझं ऐकताय. त्यातल्या त्यात तुम्ही म्हणता तू माझी कुणी लागत नाही. एक वाक्य सांगते तुम्हाला, ऐका. 1.5 तास झाले दादा, मी तुमची कोणी लागत नाही, तुम्ही माझे कोणी लागत नाही, तरीही तुम्ही कीर्तन ऐकताय. याच्या मागचं कारण सांगू का? तुम्ही सगळीजण एवढ्या भावनेने आणि श्रद्धेने बसलेत. याच्या मागचं कारण एक आहे, इथं आलेल्या प्रत्येकाला माहिती आहे आपण एकमेकांचे कोणी लागत नाही. पण इथं आलेल्या प्रत्येकाला माहिती आहे तुम्ही आम्ही सगळीजण दादा त्या भगवंताचे कोणीतरी लागतोय, म्हणून तुम्ही ऐकता. आलं का लक्षात? आणि म्हणून दादा हे समाधान आम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. तुकोबरायानं सांगितलं, हे फक्त नामचिंतनामध्ये समाधान आहे. प्रमाण सगळ्यांची पाठ आहेत. नामावरती प्रमाण किती द्यावी? अख्खा हरिपाठ म्हटलं तर बाबा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरं ठीक आहे, तुकोबरायांनी सांगितलं नाम संकीर्तन साधन पै सोपे. पण नुसतं साधन सोपं नका ऐकू, त्याचा शेवट ऐका. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, हे खरं असलं, पण शहाणा तो धनी, घेणारा शहाणा पाहिजे, बाकी काही नाही. ऐका, तुकोबरायांनी पुष्टी दिली आणि सांगितलं, बाबा रे, परमार्थामध्ये आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करू लागलो तर एवढं समाधान आम्हाला प्राप्त झालं. का प्राप्त झालं? अनेक जन्माची पुण्याई घेऊन आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं. बरं ठीक आहे, त्या नामचिंतनानं फायदा काय झाला तर देखिले तुमचे चरण निवांत राहिले म्हण. आम्हाला भगवंताचं दर्शन झालं आणि आमचं मन स्थिर झालं. त्याला पाहिल्याचं समाधान भेटलं. किती समाधान भेटलं? ऐका दादा, ऐका. गवळणी वाट पाहायच्या कुणाच्या? भगवंताच्या दर्शनाच्या. सांगू तुम्हाला, वाट पाहते तुझी मी किती रे, नाही आला तू यमुना तिरी रे. हरी सांगते आधी नको लागू नादी, हात जोडून विनविते तुझला रे.
ऐका बाबा, त्याची वाट पाहायच्या आणि त्याला पाहिल्यानंतर याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोने. महाराज सगळं कुळाचा विसर पडायचा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. कशामुळं? त्याचं नामचिंतन मुखामध्ये होतं. त्या कृष्णाचं स्वरूप पाहिल्याचा समाधान त्यांना प्राप्त व्हायचं. भगवंताच्या नामचिंतनानं बाबा हे होतं काय? तरले तरती भरवसा, नामधारकाचा ठसा, किंवा मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय? नामचिंतन करायचंय. ठीक आहे ताई, बरं, पण तुकोबरायांनी नामचिंतन केलं, त्यांना काय फायदा झाला? तो फायदा सांगितला दुसऱ्या चरणामध्ये. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डोलत से, आनंद निर्भर डोलत से, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सुखाचे अलंकार तुकोबरायांनी परिधान केले. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आता काय करतोय? आनंदे निर्भर डुलत असो. बरं तुकोबा, नुसतंच डुलताय, पण डुलल्यानंतर कुठली अवस्था प्राप्त होते? अभंगाचं तिसरं चरण. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देईच्या विदेही भोगू दशा, देहीची विदेही भोगू दशा, देहीची विदेही भोगू दशा. चला ऐका. जगद्गुरु तुकोबरायांनी अवस्था सांगितली परमार्थातली. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच्या विदेही भोगू दशा. माऊलीनं सांगितलं परमार्थामध्ये आलेला साधक कशा पद्धतीनं बदलला पाहिजे. तृण अग्नी मिळे. हा, जशा पद्धतीनं काडी लावल्यानंतर आग किती तासानं लागते तुमच्याकडं? 4-5 तासानं लागत असं नाही ना? चला, म्हणजे जागेत तुम्ही. जशी तक्षणी आग लागते त्याच पद्धतीनं कापुराच्या वाती ठाईच समाप्ती झाली जैसे. परमार्थामध्ये दादा भगवंताची गुरुची कृपा झाल्यानंतर तो बोध अंतःकरणामध्ये येतो. आणि तो बोध ज्या वेळेला प्राप्त होत असतो ना दादा, मग तो हरिपाठातला अभंग आठवतो. कुठला? झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. ठीक आहे ताई, आम्हाला ती गोष्ट कळाली. मग तुकोबरायांना अशी कुठली अनुभूती आली? अनुभूती सांगितली शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दीपाप पुण्य, लागोने दीपाप पुण्य, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. लागोने दे पापा पुण्यंगा, लागोने दे पापा पुण्यंगा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत डुलत आनंदे निर्भर
महाराज ज्ञानेश्वर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. अभंगाच्या शेवटच्या चरणाचा भावार्थ या ठिकाणी तुमच्यापुढे मांडण्याचा फक्त एक प्रयत्न केला. ऐका. साधकाची दशा असावी उदास हे प्रमाण प्रत्येकाचं पाठ आहे. पण ती उदास अवस्था प्राप्त होत असताना बाबा पिणारी सुद्धा कधी कधी दारू पिऊन इकडं तिकडं पडतात. मग त्यांना साधक म्हणावं का, त्यांना उदास म्हणावं का? तसं नसतं. परमार्थामध्ये भूमिका फार गरजेची असते आणि म्हणून आपण परमार्थ करतो, भगवंत ते कधीच पाहत नाही. परमार्थ करत असताना परमार्थामध्ये आपला भाव किती, परमात्मा ते पाहत असतो. कीर्तनं किती ऐकली त्याला महत्त्व नाही, ऐकलेल्या कीर्तनातून किती काय काय घेतलं त्याला महत्त्व आहे. आलं का लक्षात? आणि एखादं कीर्तन अंतःकरणामध्ये ठसवल्यानंतर जीवनामध्ये जर परिवर्तन झालं ना दादा, समजायचं आपल्यावरती सद्गुरूची भगवंताची कृपा झाली. ही दशा असते अग्निरूप. मग ती अग्निरूप दशा कधी प्राप्त होते? देहाचा विसर कधी पडतो? आपण प्रमाण म्हणतो कुठली? देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. तो जीव सुख पावेल कधी? ज्या वेळेला देहाचा विसर पडेल. पण देहाचा विसर सहसा पडत नाही. 9 नंतर कीर्तन बोर वाटलं का मग कधी कधी पडतो विसर. असं कधी कधी होतं. पण तो विसर महाराज सांगितला नाही, आमची अवस्था सांगितली, अग्निरूप दशा सांगितली. आणि म्हणून ही अनुभूती येण्यासाठी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नाही येत भगवंताचं नामचिंतन, हरकत नाही, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, संतांचं नामचिंतन करा. जुन्या काळामध्ये मुलांची नावं ठेवताना सुद्धा लोक तशी नावं ठेवायची, ज्ञानोबा, तुकोबा. बरोबर आहे ना? याचं कारण काय? त्यांचं नाव घेता घेता देवाचं नाव मुखात येतं, त्यांचं नाव घेता घेता संतांचं नाव मुखात येतं. आत्ताच्या मुलांची नावं, चला जाऊ दे, कीर्तन संपलंय ना आपलं. ऐका, नको ना सांगायला. काय नावं ठेवतात ते त्यांचं त्यांना. मला काय वाटतं, एक सांगते तुम्हाला, ऐका. नावं अशी ठेवा का ज्याला कुणी नावं नाही ठेवली पाहिजे. अशी नावं तुम्ही मुलांची ठेवा. आणि अशी नावं ठेवा का जी बालपणात शोभली पाहिजे, तरुणपणात शोभली पाहिजे आणि म्हातारपणात पण शोभली पाहिजे. एकानं पोरीचं नाव ठेवलं ऐश्वर्या. मला काय म्हणायचंय बाबा, बालपणात तिला ते शोभल, तरुणपणामध्ये अजून तिला शोभल, पण म्हातारपणामध्ये काय म्हणणार तुम्ही? ऐश्वर्या आजी येता का कीर्तनाला? कसं वाटेल ते? ऐका. आणि म्हणून महाराज नामामध्ये फार गोडी आहे, फार महत्त्व आहे. आणि म्हणून ते नामचिंतन करत असताना पहिल्या दिवसाचा हा सोहळा इथं साजरा होत असताना 18 वर्षाची परंपरा जपलेली ही सर्व महाराज मंडळी आहेत. परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज की ज्यांच्या विनंतीला आणि त्याच पद्धतीनं ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय, त्याच पद्धतीनं सद्गुरू धावजी बाबा असतील, आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य रमेश महाराज असतील, सुरुवातीला ज्यांचा नाम उल्लेख केला, माझ्यावरती नितांत श्रद्धा, नितांत प्रेम, तुमच्या उरणपट्ट्यामध्ये कधी आला असता योग. पण आदरणीय म्हणजे तुम्ही त्यांना केळीवाले बाबा म्हणून ओळखत असाल, काय म्हणून ओळखत असाल, पण ते बाबांची एक फार मोठी माझ्यावरती प्रेमाची एक ठेवण आहे. आणि त्या ठेवणीमुळे का होईना हे सगळ्या महात्मांची कृपा की इथे येण्याचा योग प्राप्त झाला. त्यातल्या त्यात भर देणारे मी सांगितलं कीर्तनाचे मानकरी असतील, आदरणीय आपले असणारे तांडेल भाऊ असतील, की ज्यांच्या विनंतीला मान देऊन हा संयोजक, आयोजक, नियोजक आणि संपूर्ण असणारी कार्यकारी कमिटी असते की ज्यांच्या विनंतीला मान देऊन कीर्तनकाराला तारखा दिल्या जातात. नाहीतर बाबा 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी कीर्तनकारांचे नंबर सुद्धा डिलीट केलेत. माझा ठेवला हे माझं भाग्य, बाकी काय. खरं आहे ना भाऊ, काय चुकीचं सांगितलं सांगा ना. जोक आहे का? 2 वर्षानंतर सुद्धा तुम्ही ताईला परत बोलवताय, म्हणजे याचा अर्थ काय? कदाचित तुमचं ह्या लेकीवरचं प्रेम असेल आणि म्हणून ही माहेरची माझी ओळख आहे, ही जपली तुम्ही सगळ्यांनी. मला वाटलं होतं लग्न केलं, मुंबई सोडली आणि मी पुण्याला गेले, मला वाटलं होतं कदाचित माहेर मला पोरकं झालं का काय. पण सांगू तुम्हाला, मुंबई जरी सोडली पण मुंबईतल्या लोकांनी मला कधीच सोडलं नाही. आणि म्हणून निश्चितच या प्रेमासाठी इथपर्यंत येणं झालं, बाकी काही नाही. मगाशी बाबांनी सांगितलं, आपल्या गुरुकडे जात असताना, आपल्या प्रेमाच्या माणसांकडे जात असताना कशाचाच विचार करायचा नसतो. बाबा एक वाक्य सांगू, तसंही मी इकडे येताना कशाचाच विचार करत नाही. आणि म्हणून चला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. निश्चितच तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. ज्यांनी गायनाची सुंदर साथ केली ते आदरणीय हरिभक्त परायण आपल्या संपूर्ण भागाचं भूषण असणारे आदरणीय बाबूराव महाराज आणि आदरणीय हरिभक्त परायण म्हणजे गुरुजी राजेंद्र गुरुजी. वा,
गुरुजी केवढी ताकद आहे नावामध्ये सुद्धा. काय बोलायचं आता त्यांच्या पुढं. पण चला, गुरुजींसारखा मागा असल्यानंतर श्री गुरु सारेखा आस्था पाठी राखा, टेन्शनच नाही बघा कीर्तनकाराला. त्यामुळं निश्चितच एका छोट्या कीर्तनकाराला गुरुजीनं साथ करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. पुन्हा एकदा गणेश महाराज या ठिकाणी बसलेले आहेत, आदरणीय बाबा बसलेले आहेत. बाबा, तुमच्या समोर बोलावं इतकी मोठी नाही मी, आणि तुम्ही माझ्या कीर्तनात बसावं अजून एवढी मोठी मी झाली नाही. हा तुमच्या दोघांच्या मनाचा मोठेपणा का तुम्ही कीर्तनात येऊन बसलेत. मला वाटतं एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या बाबांकरता वाजवल्या पाहिजेत. धन्यवाद बाबा, या ठिकाणी तुम्ही हजर राहिल्यात. आमच्या ताई असतील, महिला वर्ग टाळ घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. या सर्व महिलांना देखील मी धन्यवाद देते. महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. आदरणीय नितीनजी महाराज या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. आणि उत्तम अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी अवेलेबल करून दिली त्यांनाही धन्यवाद देते. संपूर्ण आलेल्या भाविकांना धन्यवाद देते. माझ्या समवेत आलेले माझे पती, महाराष्ट्र चॅम्पियन, मावळ केसरी, पहिलवान विकास शेट्टी येनपुरे, त्यांनाही धन्यवाद देते. आणि ही सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करते. विठ्ठल जय जय विठ्ठल.